हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत देवगडला. मुलांना मे महिन्याची सुट्टी पडली तर ठरवलं की मुलांना रिसॉर्टला न घेऊन जाता जसं आपण आपल्या लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावी जाऊन मजा करायचो तसा अनुभव देऊया. आपण आलो आहोत मिठभाऊमधील भटवाडी या गावामध्ये आणि हे आहे माझ्या मैत्रिणीचं घर कम होमस्टे. आणि या होमस्टेचं नाव आहे प्रणय न्याहारी व निवास. ह्या होमस्टेपासनं समुद्र 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर तर मार्केट 5 ते 8 मिनिटाच्या अंतरावर आहे. रूममध्ये बॅगा ठेवल्या आणि आधी जेवणावर जाऊन ताव मारला. आम्ही यायच्या आधीच काकीने जेवणाची तयारी करून ठेवली होती आणि आज लंचसाठी होतं पापलेटचं सार आणि पापलेट फ्राय. जेवण करून झाल्यावर थोडा रेस्ट केला आणि निघालो जवळच असलेल्या त्यांच्या बागेत फेरफटका मारायला. बागेत जात असताना आम्हाला दिसले हे काळेभोर करवंद. मग काय, आमच्यातलं लहान मूल जागं झालं आणि सगळ्या आमच्या बच्चा पार्टीला घेऊन तुटून पडलो करवंदाच्या झाडावर. झाडावरचे फ्रेश काळेभोर करवंद तोडून खाण्यात जी मजा आहे ती मुंबईच्या मार्केटमधील करवंदामध्ये नाही. मुलांना मॉलला घेऊन जाण्यापेक्षा निसर्गाच्या कुशीत निसर्गाशी त्यांना ओळख करून देणं ह्याचं सुख काही औरच आहे, नाही का? जिजा हा अनुभव पहिल्यांदाच अनुभवत होती. पूर्वी रानात फळं गोळा करून नेण्यासाठी पिशव्या घेऊन जात नसत. त्याऐवजी बदामाचं पान घेऊन त्याचा द्रोण बनवून करवंद त्यामध्ये घेऊन जात असे. मल्हारच्या बाबाने देखील पानाचा द्रोण करून मल्हारला करवंद गोळा करून दिले. बागेच्या आजूबाजूचा निसर्ग वाखाणण्याजोगा होता बरं का. नजर जाईल तिथपर्यंत अथांग समुद्र दिसत होता. खूप भारी वाटलं. देवगडला आल्याचं चीज झालं. झाडावरची फ्रेश फळं तोडून ती तिथेच खाणं हा अनुभव पुन्हा घेता आला. खरंच ह्या पिकनिकमुळे मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. आणि जिजा ती तर प्रत्येक फळाची चव आनंदाने घेत होती आणि इथे माझी मैत्रीण सगळ्या मुलांना झाडांविषयी निसर्गाविषयी माहिती सांगत होती. मित्रमैत्रिणींसोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन ती जागा एक्सप्लोअर करणं याच्याशिवाय दुसरं सुख नाही. फक्त आम्हीच नाही तर मुलांना देखील बागेत फिरायला खूपच आवडले. त्यांनी ही जागा खूप छान प्रकारे एक्सप्लोअर केली. असं वाटतच नव्हतं की ते पहिल्यांदा या ठिकाणी आले आहेत. बागेमध्ये फेरफटका मारून आम्ही निघालो आमच्या होमस्टेला. तुम्ही काळजी घ्या आणि मला सांगा की तुम्हाला हा आमचा देवगडचा ब्लॉग कसा वाटला आणि पुढे अजूनही ब्लॉग्स येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ.